थाने में मीडिया से बातचीत के दौरान सांसद नरेश मस्के ने नवी मुंबई रेलवे स्टेशन की बदहाली को लेकर भारतीय रेलवे प्रशासन व सिडको पर तीखा प्रहार करते हुए कहा कि रेलवे व सिडको दोनों ही नवी मुंबई रेलवे स्टेशन बदहाली का आरोप एक दूसरे पर लगाते हैं। आगे इस मामले में 16 मई को रेलवे व सिडको अधिकारियों की हुई बैठक में भी मस्के ने जानकारी साझा की और बताया कि सिडको की मेहरबानी अब बंद होगी। साथ ही सिडको के अंतर्गत आने वाली स्टेशन व्यवस्था का काम रेलवे प्रशासन अपने हाथों में लेगा। आपण पाहतोय की भारतीय रेल्वे अत्याधुनिकपणे विकसित होत आहे, स्टेशन चकचकीत होत आहेत, चांगल्या पद्धतीची सेवा त्या भारतीय रेल्वेच्या स्टेशनांमधून होत आहे। परंतु नवी मुंबईचा जर विषय आपण पाहिला तर नवी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन सुधारणा, दुरुस्ती आणि सेवा देणं हे काम सिडकोचं आहे का रेल्वेचं आहे याविषयी समन्वय नाही आहे। अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। विषय मांडले की सिडको रेल्वेकडे बोट करते, रेल्वे सिडकोकडे बोट करते। याचा मी जेव्हा खासदार झाल्यानंतर मुळाशी गेलो तेव्हा 2008 नंतर रेल्वेने सिडकोबरोबर ॲग्रीमेंटही केलेलं नाही आहे। त्यानंतर अनेक स्टेशन असतील, ऐरोली असेल, वाशी बेलापूरचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, परंतु ठाणे टू जे वाशी असेल, ऐरोली वगैरे या सर्व रबाले स्टेशन असेल या स्टेशनांची ॲग्रीमेंटही झालेली नाही आहे। मी तर खरं म्हणेल सिडको मेहरबानी म्हणून जे काम आत्तापर्यंत केलं, सिडकोने मेहरबानी म्हणून काम केलेलं आहे। आणि या मुळाशी गेल्यानंतर मी अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा केला, सत्य परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली आणि त्यांनी जसे निर्देश दिले की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा। आणि आज रेल्वेचे आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांची आज एकत्र बैठक लावली होती। रेल्वेने मान्य केलं की स्टेशन आम्ही ताब्यात घेणं गरजेचं आहे, या ठिकाणी आम्ही काम करणे गरजेचं आहे। येत्या 6 महिन्यामधून प्रत्येक स्टेशनचं रिपेअरिंग आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या रेल्वे करेल आणि सिडको करून एक स्टेशन आपल्या ताब्यात घेईल। अशा पद्धतीचे बैठकीत निर्णय झालेला आहे। तशा पद्धतीचं पत्रसुद्धा सिडको आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला दिलं जाणार आहे। हा खूप मोठा 20 वर्षांनी ऐतिहासिक मी तर म्हणून हा निर्णय झालेला आहे। या नवी मुंबई ही शहरीकरण वाढतं आहे, नवी मुंबई एअरपोर्ट झालेला आहे, नवीन सिटी त्या ठिकाणी होते, रस्त्याला खूप प्रचंड ट्रॅफिक आहे, म्हणून लोक रेल्वेने प्रवास करणार आहेत आणि त्या रेल्वेने प्रवास करताना स्टेशन अत्याधुनिक असणं गरजेचं आहे। रेल्वेकडे स्वतःचं बजेट आहे आणि आता लवकरात लवकर रेल्वे या स्टेशनांचा विकास करणार आहे। हा मोठा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे।